असे सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवूया. बारामती झटका इकडे जावा एकदा, इकडे जावा एकदा, कॅमेरावर घेऊन दाखवा. आणि झटका असंच इकडे या. या बाजूला एकदा बघा. आज अकलूज शहरामधल्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष ठरवणारी अकलूज शहर येणाऱ्या पुढच्या 5 वर्षासाठी कुणाच्या ताब्यात द्यावं हे ठरवणारी आजची ही ऐतिहासिक अशी सभा आहे. आणि माझाच विश्वास बसत नाही, मी अकलूजमध्ये आहे. या बाजूला बघतोय माणसं, नजर जाईल तिथपर्यंत आहे. या बाजूला बघतोय माणसं आहेत, आणि ज्याला पुढे येता येत नाही तो स्टेजच्या मागे उभा आहे. आणि जिकडं बघेल तिकडं माणसंच माणसं आहेत. आणि सगळ्यांचं भाषण अकलूजला भयमुक्त करायचं आहे. आता अकलूज भयमुक्त होणार आहे. आणि हे आपण बघताय, हे जे चित्र आपल्याला याच्या आपण सगळेजण पाहतोय, आता ही सुरुवात आहे. तेव्हा आजची ही सभा ऐतिहासिक अशी सभा आहे. या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या सोबत उपस्थित असेल आणि या माळशिरस मतदारसंघातले गोर गरीब सामान्य लोकांचा, रंजलेल्या गांजलेल्या सगळ्या लोकांचा आमदार राम सातपुते आजच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आणि त्यांनी मगाचपासून आपल्या भाषणातनं या तालुक्याची परिस्थिती मांडत असताना अगदी पोट तिडकीनं आम्ही अकलूजसाठी काय करू, आम्ही या माळशिरस तालुक्यासाठी, या मतदारसंघासाठी काय करू, ही भूमिका पोट तिडकीनं या माणसानं मांडली. आणि खूप बारकाईनं त्यांचं भाषण ऐकलं. एवढी सामान्य माणसाची तळमळ असणारा, सामान्य माणसाला 24 तास उपलब्ध असणारा, गावखेड्यातल्या कोपऱ्यातल्या कुठल्याही घरामध्ये एखादं पेशंट रात्री 12 वाजता अडचणीत आहे, त्या पेशंटच्या मदतीला जाणारा, गावखेड्यातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या वाडी वस्तीवर रस्त्याची अडचण आहे ते सोडवणारा, गावखेड्यातल्या कुठल्याही वाडी वस्तीवरच्या घरामध्ये लाईट नाही त्यांना लाईट देणारा, आणि त्याच पद्धतीनं सामान्य माणसासाठी लढणारा आमचा सहकारी इथं जी लढाई लढतोय ना, त्या लढाईला खऱ्या अर्थानं सराव आहे. आणि मी हे सांगण्यासाठी इथं आलो, जी लढाई अकलूजकरांनी तयार केलेली आहे, जो लढा अकलूजकरांनी उभा केलेला आहे, त्या लढ्यासोबत भारतीय जनता पक्ष ताकदीनं सोबत आपल्या पाठीशी उभा आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी आलो. कोटमिरे साहेब, आमच्या ताईच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो.
आज या ठिकाणी दुसरं एक भाषण झालं आमच्या सुजयसिंह माने पाटलाचं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यासाठी. एवढ्या पोटतिडकीनं शहराच्या लोकांच्या भावना, शहराच्या लोकांच्या अडचणी मांडणारा हा युवक जेव्हा जेव्हा माझ्याकडे येतो तेव्हा एवढ्या पोटतिडकीने या शहरातल्या प्रश्नाच्या संदर्भातली भूमिका मांडत असतो. आणि एवढा कॉन्फिडन्स, एवढा विश्वास या युवकामध्ये बघितला उद्याचं भविष्य आहे. अशा पद्धतीचा एक युवक या ठिकाणी आज मंडल अध्यक्ष म्हणून काम करतो. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजाताई, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय कॉन्फिडन्स होता भाषणामध्ये. आणि आमची एक महिला ताकदीनं उभं राहू शकते, अकलूज सारख्या शहराचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारी, आपल्या सगळ्याकडे हात जोडून विनंती करते की मला संधी द्या, मी माझ्या शहराची सेवा करेन, मी आपली सेवा करेन. अशा पद्धतीची भूमिका मांडणारी आमची पूजाताई आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आपण या ठिकाणी आलाय. आणि मला वाटतं ज्योतिषाची गरजच नाही. जनभावना आहे, लोकभावना आहे. आणि ही लोकभावना पूजाताईंच्या सोबत आहे. तेव्हा आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची औपचारिकता बाकी आहे. आणि त्यासाठी आपल्याला प्रचंड ताकदीने ही लढाई पुढे घेऊन जायची आहे. सन्माननीय हिंदूराव माने पाटील, सन्माननीय फतेसिंह माने पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे प्रकाश बापू. बापू अजून पिक्चर आला का नवीन? पण आता बापू पिक्चर अभी बाकी है. या ठिकाणी पंचायत समितीच्या दुसऱ्या आमच्या माजी सभापती, त्यांना एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एक तडफदार भाषण, अभ्यासू भाषण. हे मला समजलंच नाही. मी आज अकलूजमध्ये आल्यावर असा कधी विचार केला नव्हता की एवढी चांगली लोक या भागामध्ये काम करतात आणि या लोकांना काम करणारं व्यासपीठ आता उभं राहतंय, याचा मला मनापासूनच आनंद आहे. विकायचं ना तुम्ही, त्यामुळेच आवाजात दम आहे. अमरसिंह माने देशमुख, सन्माननीय पांडुरंग भाऊ, ते म्हणले आत्ताच नका घालव, चांगला कार्यक्रम घेऊन घाला आम्हाला नॅपकिन. पण सगळ्या ताकदीनं सोबत आहे. सन्माननीय हनुमंतरावजी सूळ, महाशिवचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, पांडुरंगजी देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ, शैलेशजी कोथमिरे साहेब. साहेब तुम्ही अधिकारी असं वाटलंच नाही उठल्यावर. मग एखादा कसलेला राजकारणी भाषण करतो ना, प्रचंड आत्मविश्वासाने बोलत होता आणि विजय चौकाचा इतिहास सांगत होता. सन्माननीय शशिकांतजी माने पाटील, सोपान काका नारनवर, बाळासाहेब वावरे, बाळासो धाईंचे, आरपीआयचे आमचे अध्यक्ष, या ठिकाणी उपस्थित असलेले राजकुमार हिवरकर, शिवसेनेचे नेते, भाजपा मित्र पक्षाचे सगळे पदाधिकारी, खास करून रंजनभाऊ गिरमे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि बाकी ज्यांची नावं राहतील, ज्यांनी लिहून दिलं त्याला शिव्या द्या, मला बोलायचं नाही, आपला काय संबंध नाही त्यात. तर आपल्याला जेवढे लिहून दिलं तेवढं सांगतोय नावाच्या बाबतीत. तर मागं वळून नावं घेतली तर सगळ्यांची घ्यायला लागतील. असे सगळे सन्मानी या ठिकाणी आहेत. या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. महादेवचं नाव इथं घेतलं पाहिजे. महादेव कावळे, एकदा जोरदार होऊन जाऊ द्या. सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढायचं कसं असतं तर महादेवकडून शिकायचं. दिसायला लय साधं दिसतंय, पण बालाजीला विमानानं जाते.
तेच की म्हणलं, आज सगळ्या लाडक्या बहिणींना घेऊन बालाजीला, आणि म्हणतोय माझी परिस्थिती नाही. पैसे सगळ्याकडे असतो, दानत लागते ना, ती दानत महादेवकडे आहे. नाही तर सगळं लुटून लुटून कुठं ठेवलं काहीच सापडलं नाही, काय शिल्लक ठेवलंच नाही. ना चौकातली जागा ठेवली, ना बाजूची जागा ठेवली, ना खिशातलं पैसे ठेवलं, ना बँकेतलं पैसे ठेवलं, ना बँकेत पैसे ठेवलं, ना कारखान्यात काय ठेवलं, ना कुक्कुटपालन संस्थेत काय ठेवलं, ना सुमित्रा पतसंस्थेत काय ठेवलं. विजय पतसंस्था कुठं गेली माहिती नाही. रत्नप्रभेचं काय झालं तेही काय सांगता येत नाही. शंकरराव मोहिते पाटील बँकेचं काय झालं तेही सांगता येत नाही. सूतगिरणीचं काय झालं त्याचा तपास नाही. राजहंस कुक्कुटपालन कुठं गेलं काय कल्पना नाही. आणि शिवकृपा कुक्कुटपालन कुठं गेलं, एवढं कोंबड्या खातात ते. म्हणजे पैसे खाल्लं, जमीन खाल्ले, कोंबड्या खाल्ल्या, सगळं खाल्लं. त्यामुळे आता एवढं सगळं सांगताय, आता मला न सांगता आपलं बटनात दाखवा, बटनात सांगा. पण या ठिकाणी येत असताना आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. खास करून स्टेजवरचे सगळे आमचे उमेदवार, रामभाऊनी त्यांचा सगळ्यांचा बायोडाटा सांगितला. एवढे उच्च शिक्षित, एवढे चांगले उमेदवार आपल्या सगळ्यांना लाभले. त्या सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देतो येणाऱ्या निवडणुकीसाठी. त्यासोबत सगळे पत्रकार बंधू कॅमेरे लावून इथं आहेत. अकलूजमध्ये सभा आहे म्हणल्यावर त्यांना वाटतं असं की काहीतरी मिळेल आपल्याला दाखवायला. ते आमचे सगळे पत्रकार बंधू, माझी विनंती आहे तर सगळे कॅमेरे मागे पुढे, तर बारामध्ये झटका फिरतोय आतनं, मागे पुढे दाखवून त्या दाखवा की अकलूज मधल्या जनतेला परिवर्तन पाहिजे, हे आजची सभा या ठिकाणी सांगते. आपल्या सगळ्यांचं, खास करून या ठिकाणी आपल्या शहरातल्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो. आमच्या भावांचं स्वागत करतो, ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि या ठिकाणी या सभेला येत असताना मला सांगितलं, रामभाऊ कालच एक सभा झाली, इकडं चिठ्ठ्या द्यायची पद्धत जास्त दिसते. कालच तिथं सभा झाली आणि सभा झाल्यावर गावाच्या विकासासाठी, गावाच्या भविष्यासाठी निवडणुका असतात. आणि जेव्हा आपण गावाच्या समोर निवडणुकीच्या अनुषंगाने सभा घेतो तेव्हा आपण गावातल्या जनतेला आपला 5 वर्षाचा अजेंडा द्यायचा असतो की 5 वर्षासाठी आम्हाला तुम्ही निवडून द्या, आम्ही आमच्या अकलूज शहरासाठी काय करू. आणि त्याच वेळी आम्ही, आमच्याकडे पाठीमागं सत्ता होती तेव्हा आम्ही अकलूज शहरासाठी काय केलं हे सांगून भविष्यासाठी मतं मागण्याचा कार्यक्रम असला पाहिजे होता. पण काल आपण बघितलं काय झालं. अनेक आमच्या कार्यकर्त्यांना रागाला रामभाऊ करतोय बोललो. मनाव कोणाचं घ्यायचं असतं, कुणाचं मनावर कोणाचं घ्यायचं असतं.
त्याला मान आहे, ज्याला सन्मान आहे, ज्याला स्वाभिमान आहे, ज्याला इज्जत आहे, ज्याने इज्जतीनं काहीतरी मिळवलंय, अशा माणसाचं मना घ्यायचं असतं. स्वाभिमान घाण ठेवून, इज्जत घाण ठेवून, कार्यकर्त्यांनी 25 वर्ष केलेल्या संघर्षालाच तिलांजली देऊन त्यांनी जे मिळवले आणि त्याचा विचार आपण काय करायचं कारण काही कारणच नाही. आणि मला कळतच नाही, आई शपथ सांगतो, अशी एक शिवी नाही त्यांनी शिवरत्न बंगल्याला दिली नाही. या देशातली सगळ्यात इरसाल शिवी असं ना, इरसाल शिवी आपण नाही देणार, आपण नाही देणार, आपल्याला येतच नाही. गाडीत येताना एक मला व्हॉइस कॉल ऐकला मी, व्हॉइस कॉल काय खतरनाक शिवाय होत्या सांगतो तुम्हाला. आणि ज्याला शिव्या देत होतं ते दोघं बाजूबाजूला बसलं होतं काल. आमचा काही संबंध नाही त्यात, पण एक सांगत होता ह्यानं खून केला त्याला सोडू नका, एक सांगत होता त्याच्या बंगल्यावर जाऊन दगड मार, एक सांगत होता त्याचं घर फोड, एक सांगत होता पोलीस स्टेशनला जाऊन खोटी केस घाल. काही संस्कृती आहे ना. पांडुरंग भाऊ कोथमिरे साहेब ज्या विजय चौकाचा इतिहास सांगताय, ज्या अकलूजचा इतिहास सांगताय, त्या अकलूज मध्ये असली संस्कृती म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की निवडणुका ह्या विकास कामाच्या साठी, विकास कामावर भविष्यात आम्ही काय करणार याच्यावर लढायच्या असतात. हे कुत्रा आहे, हे मांजर आहे, हे आहे, हे सांगण्यासाठी थोडी निवडणुका असतात. त्यामुळं या ठिकाणी मी आपल्यासमोर आलोय, आपल्यासमोर हेच सांगायला आलोय की रामभाऊ सातपुतेंच्या पाठीशी राज्य सरकार उभं आहे, देवाभाऊ उभे आहेत, आम्ही सगळेजण उभे आहेत. या शहराचा विकासाचा अजेंडा आमच्या पूजाताईंनी घेतलाय. माझ्या सगळ्या नगरसेवक बांधवांनी या शहराच्या विकासाचा संकल्प करून या निवडणुकीमध्ये आलेत. या सगळ्यांना आश्वस्त करण्यासाठी, नाकलूजकरांना आश्वस्त करण्यासाठी आलोय. देशामध्ये सत्ता आमच्या मोदीजींची आहे, राज्यामध्ये सत्ता देवेंद्रजींच्या महायुती सरकारची आहे. जिल्ह्यामधलं मी काय बोलणारच नाही. कारण इथं काही सत्ता नाही, आम्ही सेवक आहे. आम्ही सत्ताधीश नाही, आम्ही सेवक आहे. आम्ही सामान्य कुटुंबातले आहोत. रामभाऊ चूक काय आपली सांगायला ऊस तोडले, इकडं सांगायला शेतकऱ्याचं पोरग, रेशनिंग दुकानदारच पोरग, आणि इथंच वांदा आहे. सामान्य माणसांनी राजकारण करायचं नाही, समाजकारण करायचं नाही, ही भूमिका आहे. आणि बाकीचं सोडूनच द्या, फक्त आम्हीच करायचं, आमच्या भाऊबंदकीनं सुद्धा करायचं नाही. आम्ही चालत नाही समजू शकतो ना. सुजय माझे पटेल बी चालत नाही, फतेहसिंग अप्पा बी नाही चालत, इंद्रराव माने साहेब बी नाही चालत, प्रकाश बापू तर कसाच चालत नाही, पांडुरंग भाऊ तुम्ही बी नाही चालत. कारण वांद असं आहे, एवढी मोठी संख्या आहे, परतोंड सुद्धा आल्यात आता. मला त्या विषयावर जायचं नाही, ते भूमिका मला घ्यायची. माझं सांगणं या अकलूजकरांना आहे, या शहराच्या विकासासाठी, या शहराच्या कुठल्याही प्रश्नासाठी जे काय लागेल ती सगळी ताकद आमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार कोथमिरेताई आपल्या पाठीशी उभे करेल आणि आपल्या सगळ्या नगरसेवक बांधवांच्या पाठीशी उभं करेल.
अनेक विषयात मगाशी बोलताना सांगितलं, कुठं विकासनगरमध्ये 7 मध्ये विकासनगरमध्ये काय आहे तिथं गटारत्न पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेली, तशीच शिवरत्नाला गेली तर चालेल का? विकासनगरला पण माणसं राहतात ना, माणसांना माणसासारखं वागवा की. किती दिवस माणसांची अवहेलना करणार, किती दिवस गोरगरिबांची हिटाळणी करणार. अरे काल परवा प्रसंग आम्ही बघत होतो, आमची माणसं काय लोक या गावातनं जात होते. मला फोन आला, भाऊ अख्खं अकलून झोपटपट्टीच, पत्र्याच्या चाळाशिवाय काय नाही. इकडं सलग 2-2 किलोमीटर, 1-1, 5-5 एकरात, 7-7 एकरात. आणि आमच्या ह्या लोकांना बघितलं आपण 751 कुटुंबाला 27 एकर जमीन देतो म्हणून सांगितलं. 11,000 रुपये गोळा केले. 11,000 किती झाले? 7 कोटी. 7 कोटी. त्या गोरगरिबाने स्वतःच्या पोटाला तिडा मारून मेहनतीनं इकडून तिकडून आणून पैसे गोळा केलं. कुणी कर्ज काढलं, कुणी संस्थेतनं घेतलं आणि 11,000 रुपये गोळा केले आणि ह्यांच्याकडे जमा केलं. 27 वर्ष झालं वाट बघताय, मला घर मिळतंय का, मला जागा मिळते का. 27 वर्ष, 26 वर्ष लोक वाट बघतात त्या जमिनीची, लोक वाट बघतात त्या घराची. आज मी आपल्याला या स्टेजवर सांगतो, जी 752 लोक आहेत, या 752 लोकांतल्या कुटुंबाने कोटमिरेताईच्या पाठीशी उभं राहावा. हा जयकुमार गोरे आपल्याला शब्द या स्टेजवर देतोय. जर कोटमिरेताई नगराध्यक्ष झाल्या तर या 719च्या 19 लोकांना जमीन द्यायचा कार्यक्रम या ठिकाणी येऊन जयकुमार गोरे स्वतः घेईल. आणि तेवढंच नाही, या 719च्या 19 लोकांना घर बांधून देण्याचा कार्यक्रम सुद्धा भारतीय जनता पक्ष करेल. या निमित्तानं आपल्याला सांगतो, गावातल्या कचऱ्याचे, गावातल्या रस्त्याचे, गावातल्या गटराचे सगळे विषय आहेत. या गावात विकास कामाच्या बाबतीत आजपर्यंत ग्रामपंचायत होती, पहिल्यांदा नगरपंचायत, नगरपालिका झाली. पहिल्यांदा झाली ना, नगरपालिका परिषद एकच असते. आणि अशा वेळी या शहराच्या विकासाची एक योजना तयार झाली पाहिजे. इथल्या कचऱ्याचे प्रश्न असतील, इथल्या भुयारी गटाचा विषय असेल, इथल्या सगळ्या रस्त्याचे विषय असतील, इथल्या सगळ्या समाजाचे विषय असतील. या सगळ्याचा एक प्लॅन तयार करावा लागेल. या शहराच्या विकासाचा एक प्लॅन तयार करायला लागेल. कोटमिरे साहेब, आपण प्रशासकीय अधिकारी, आपल्याला माहिती आहे, आपण साधं घर बांधायचं म्हणलं ना ताई, 5 गुंठ जागा घेतली तर इंजिनियरला बोलवतो, जागा दाखवतो, उत्तर दक्षिण पश्चिम सगळं बघतो आपण. आणि सगळं बघितल्यावर इंजिनियरला सांगतो प्लॅन करा आणि आमचं घर चांगलं बांधा. या गावाचा काय प्लॅन आहे? सातत्याने आपल्या गावात सत्ता, सातत्याने सगळ्या सत्तास्थानं आपल्या गावात आहे. अशा परिस्थितीत गावातली झोपडपट्टी का संपत नाहीये? गावातल्या वेगवेगळ्या समाजाचे प्रश्न का संपत नाही? हे सगळं आपण बघतोय. अकलूज शहराचा जेवढा विकास व्हायला पाहिजे होता तो विकास का थांबलाय? अलीकडच्या कालखंडामध्ये अकलूजची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. पांडुरंग भाऊ, जेव्हापासून मी पालकमंत्री झालोय, शहरातले अनेक व्यापारी मला येऊन भेटले, शहरातले अनेक डॉक्टर मला येऊन भेटले. एका डॉक्टरने जर सांगितलं, भाऊ माझी आता या अकलूजमध्ये दवाखाना चालवायची इच्छा राहिली नाही.
अनेक व्यापाऱ्यांची तीच भूमिका आहे. एवढी प्रचंड मोठी दहशत या लोकांच्यावर आहे. कुणाची निवडणूक आली, कुणाचं काय झालं, गेला फोन पाठवा पैसे, 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख. कोण कपडे घेऊन जातोय बिल दिना, कोण दवाखान्यात पेशंट आणतोय बिल दिना. एवढी भयानक परिस्थिती या अकलूज शहरामध्ये आहे. सामान्य माणसाला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार नाही. मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो, ही निवडणूक अकलूजच्या विकासाची निवडणूक आहे. ही निवडणूक अकलूजला भयमुक्त करण्याची निवडणूक आहे. आज आपण स्टेजवरनं माझा शब्द आहे, आपण सगळ्यांनी ताकदीने बाहेर पडा. अकलूज मधल्या माणसाच्या केसाला धक्का लागू देणार नाही, हा शब्द जयकुमार गोरे आपल्याला इथून देतो. व्यापारी बांधवांना माझी विनंती आहे, बोलवून निवेदन देऊन चालणार नाही. हा दहशतवाद संपवायचा असेल ठीक आहे, नका बाहेर पडू, नका समोर येऊ, पण आता वेळ आली परिवर्तनाची, दहशत संपवण्याची, खंडणीखोरांना घरी बसवण्याची वेळ आता आलेली आहे. आणि चिंता नका करू, तुम्हाला पुढे जाऊन पोलीस स्टेशनला केस करायला अडचण येते ना, एक साधी चिठ्ठी पाठवा माझ्याकडे, साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो, काळजी नका करू. आम्ही दादागिरी नाही करत, आम्ही चुकीचं नाही बोलणार, आम्ही चुकीचं नाही वागणार, आम्ही चुकीचं नाही करणार, पण एक कुणाला दादागिरी नाही करू देणार, कुणाला चुकीचं नाही वागू देणार. आम्ही खंडणी नाही मागणार, आम्ही खंडणी नाही मागणार, पण खंडणी कुणाला मागून नाही देणार, पण खंडणी कुणाला मागून नाही देणार. पण माझी विनंती व्यापारी बांधवांना, माझी विनंती आहे डॉक्टर बांधवांना आहे, माझी विनंती या गावातल्या सामान्य नागरिकांना आहे. एका बाजूला आमची पूजा ताई आहे, त्या कुटुंबाला पार्श्वभूमी आहे, प्रशासकीय सेवेची आहे, लोकसेवेची आहे, उच्च शिक्षित आहे. आणि अशा वेळी या ताईच्या पाठीशी उभं राहायचं, हिच्या हातात सत्ता द्यायची, आणि याच्या हातात सत्ता दिली तर ही सामान्य माणसाची सत्ता असेल, लक्षात ठेवा. सामान्य माणसाची सत्ता असेल. आणि दुसऱ्या बाजूला रामभाऊनी सांगितलं आयडेंटिटी. आयडेंटिटी काय? निवडणूक जाहीर झाल्यावर पहिला खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि चुकून निवडून आला तर मग लाभ तुमचा. तुम्हाला काय अवस्था, सगळा सुसुराट या गावामध्ये, या परिसरामध्ये, जेवढे 2 नंबरवाले तेवढे बंगल्यावर, जेवढे वाळूचोर तेवढे बंगल्यावर, जेवढे खंडणीखोर तेवढे बंगल्यावर. जिथं बघेल ती माणसं आजूबाजूला बघितली, सामान्य माणसाला संधीच नाही तिकडे. मला दाखवा, सामान्य माणसाने कधीतरी जावं आणि सांगावं, विचारावं काय परिस्थिती आहे, काय होते ते दिवस, काय होते ते दिवस. पण काय निघाली पिढी, काय पिढीचा आदर्श आपण घेणार, काय पिढीचा आदर्श आपण घेणार. अरे अकलूजच्या राजकारणाचा आदर्श या महाराष्ट्रातील परिसरातली लोक घ्यायची, वाट लावून टाकली बंडूभाऊ. मी म्हणतोय ते खरं आहे ना, होय का नाही? साक्षीला तुम्ही आहे, मी तुम्ही म्हणताय म्हणून म्हणतो मी. परिस्थिती काय बघा तू. तेव्हा माझी भूमिका हीच आहे, या शहराच्या भुयारी गटाचा प्रश्न असेल, कोटी लागो, 10 कोटी लागो, 50 कोटी लागो, 100 कोटी लागो, रामभाऊ 200 कोटी लागो. मी 150च म्हणताय, मी 200 गेलोय.
मी काय सांगितलं, 100, 50, 150, 200, 300 कोटी लागू या शहराची भुयारी गटरची योजना ताई नगराध्यक्ष म्हणून निवडून द्या. 2 महिन्याच्या आत योजना मंजूर करून आणतो. या शहरातला सगळा विषय संपून टाकतो. लहान कचरा सगळ्या विषयाला आपण मार्गी लावू. या शहरातले जे प्रश्न असतील, आपण सांगितले बाग द्या, गार्डन द्या. शहरामध्ये गार्डन पाहिजे, चांगली गार्डन करायचे. रामभाऊ, माझी बहीण उभी राहिली, तिला निवडून द्या. भाऊबीज म्हणून डीपीडीसीतनं पहिलं 15 कोटी रुपये गार्डनला देतो. अकलूजकर सांगते आम्हाला डीपीडीसीतनं मिळाल्यास द्या ताई, इकडे बघा काय देतो मी. तेव्हा या शहरातले असे अनेक विषय, या सगळ्या विषयावर बोलत असताना आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी सांगतो, या गावात मला वाटतं सगळंच झालं असं. एवढं सगळं सत्तास्थानं, एवढं सगळं असल्यावर या भागातले सगळे प्रश्न सुटले पाहिजेत, गावातले सगळे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यामुळं या सगळ्या प्रश्नावर चर्चा करत असताना गावात अनेक प्रश्न शिल्लक आहेत, गावामध्ये अनेक विषय शिल्लक आहेत. या सगळ्या विषयाच्या संदर्भात या शहरामध्ये का नाट्यगृहाची आवश्यकता अशी भूमिका मांडली आणि या शहरामध्ये ते नाट्यगृह झालं पाहिजे. आता मला सांगा, चुकून होणारच नाही ते, चुकून कोण नगराध्यक्ष झालं तिकडे, बरोबर? पहिलं बापू तुमच्या इथं वांद होणार, तिकीट काढून कुणी पिक्चर बघणार नाही. परिस्थिती समजून घ्या. जर चुकून झालं, या शहराला 200-300 कोटीची भुयारी गटर योजना आणायची, या शहराला पाण्यासाठी 100-200 कोटी रुपये द्यायचे, या शहरातल्या रस्त्यासाठी 200-300 कोटी रुपये लागणार आहेत. मागणार कुठं? आणणार कुठून? निवडणूक लागेपर्यंत सांगले रामभाऊकडे काय नाही, आता आमच्याकडे सूत्र आली. निवडणूक झाली, सूत्र बी नाही, कुत्र बी नाही. काहीच नाही. अरे आज अकलूजच्या बाजूला सगळ्या संस्था बंद पडल्या आणि जेवढ्या चालू आहेत, पण्णा भाऊ, जेवढ्या चालू आहेत तेवढ्या फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळे चालू आहेत. जर देवेंद्र फडणवीस साहेब नसते तर अकलूजचे दोन्ही कारखाने बंद असते. बाकी अनेक विषय बंद असते, गाड्या पण बोलत नाही, जाऊ दे, बोलू नये असं. पण हे सगळं आपण बघितलं, हे सगळं ज्या लोकांनी दिलं, ज्या लोकांनी आपल्या पाठीशी उभं राहिलं, तिथं कधीच नाही. ना जनतेसोबत विश्वास आला, ना नेतृत्वासोबत विश्वास आला, ना पक्षासोबत विश्वास आला. आणि अशा पद्धतीची परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, आता खूप वेळ झाला, पण मी सांगतो जाताना एवढंच सांगणार आहे. कोटमिरे साहेब, आपण बस स्टँडचा विषय काढला, जागा आहे का विकली? आहे ना? म्हणजे आता इथून बाहेर जायचं, मला सांगा, गावातल्या आमच्या बहिणी एसटीला जातात, देवाभाऊने अर्धच तिकीट केलंय, आमच्या बहिणीचं अर्धच तिकीट केलंय. आणि देवाभाऊने सगळ्या वाकलूज मधल्या बहिणीला मला सांगायचं आहे, अरे देवा भाऊ सारखा भाऊ आपल्या पाठीशी आहे. एसटीचं तिकीट अर्ध केलंय, खात्यावर महिन्याला 1,500 रुपये येते का नाही? 1,500 येते ना? अनेक सावत्र भावांनी सांगितलं ही योजना निवडणुकीपुरतीच आहे, सांगितलं होतं ना. पण सातत्यानं 1,500 रुपये आमच्या बहिणीच्या खात्यावर येतं. या बहिणींना स्वाभिमानानं उभं करण्याचं काम आमच्या देवाभाऊने केले, लक्षात ठेवा. देवाभाऊला विसरू नका मत देताना. आणि देवाभाऊनी शब्द दिलाय, जोपर्यंत मी आहे
तोपर्यंत माझ्या बहिणीच्या खात्यावरची ओवाळणी बंद होणार नाही, ही भूमिका घेतली. अरे साधा सक्का भाऊ सुद्धा राखी पौर्णिमेला गेला, 500 रुपयाची नोट टाकताना बायकोकडे 3-4 वेळा बघतो. बायकोनं मान हलवली तरच खाली पडतं, नाही तर पुन्हा खिशात जातो. 100 रुपये बाजारात गेलं, जाताना दिलं 100 रुपये. गडी 10 वेळा म्हणतो, परवा दिवशी 100 दिलं होतं, कुठं आहेत, किती राहिलं, किती गेलं. कधी सन्मान माझ्या बहिणीने होता. अरे आत्ता अनेक गडी म्हणतात, अगं तुझ्या अकाउंटला हायत का काही शिल्लक. हा सन्मान माझ्या देवाभावाने दिला, लक्षात ठेवा, विसरू नका त्या देवाभावाला. इथं बसलेल्या आमच्या सगळ्या माता भगिनींना सांगेन, सगळ्या माता भगिनी, अर्ध तिकीट एसटीच आहे, पण एसटी स्टँडवर जास्त 40 रुपये रिक्षाला लागते. गावातलं स्टँड गावातच पाहिजे ना, काय ना, गावातलं स्टँड गावात पाहिजे, नाहीतर पर्यायी व्यवस्था तिकडं मोठा एसटी डेपो करा. पण गावातल्या आमच्या भगिनींसाठी गावामध्ये एसटी आली पाहिजे आणि गावामध्ये एसटी स्टँड असलं पाहिजे. द्या करा आमच्या ताईला नगराध्यक्ष. एका वर्षात या गावामध्ये भव्य दिव्य सुंदर देखणं बस स्टँड करायची जबाबदारी घेऊन इथं जातो. अशा अनेक गोष्टी आहेत विकासाच्या बाबतीत करण्यासारख्या. आणि या सगळ्या गोष्टी एकदा बघा ना फिरवून, भाकरी बघा फिरून, नाही किती दिवस या सिस्टम मध्ये राहणार, किती दिवस दबावात राहणार. ठीक आहे ना, एकदा बघा, नाही पटलं तर पुन्हा तिथंच, काय अडचण नाही आपली. पण जोपर्यंत तुम्ही चेक करणार नाही, जोपर्यंत तुम्ही बघणार नाही, तोपर्यंत कधी बदल होणार नाही, लक्षात ठेवा. एकदा माझ्या मानखटावच्या मातीनं बदल केला आणि ज्या मातीवर कायम दुष्काळी माती म्हणून लागलेला कलंक होता, ताई आमची विकयाची आहे. मानखटावचा माणूस म्हणला की दुष्काळातला माणूस. माझ्या मानखटावच्या मातीनं बदल केला, एका शेतकऱ्याच्या पोराला आमदार केलं. ज्या तालुक्यात ऊसाचं कांड तुळशी बारशीच्या लग्नाला मिळत नव्हतं, त्या तालुक्यात 5 साखर कारखाने चालू आहे आणि 5 साखर कारखाना पुरेल एवढा ऊस माझ्या तालुक्यातनं बाहेर जातो. हा बदल माझ्या जनतेनं केला. एकदा अकलूज मध्ये बदल करा, एका अकलूज मध्ये बदल करा आणि सांगा यांना की हे सामान्य जनता काय करू शकते. आणि सामान्य जनतेला मोदीजींना पंतप्रधान केलं. अख्खा देशाचा चेहरा मोहरा बदलताना आपण बघताय. बाजूचे पालखी मार्ग बघताय, बाजूचे मोठे रस्ते बघताय. या शहरातला आमचा शेतकरी बांधव आहे, त्याच्या खात्यावर 12,000 रुपये महिन्याला येत आहे. आमचं रेशनिंगचं धान्य मोफत मिळते. आजपर्यंत सरकार का कोणी देऊ शकलं नाही, हे का नाही देऊ शकलं. राज कारखान्याच्या ऊसाला दर मिळतोय. मोदीजींनी FRP आणली नसती, हे ठरविल तेच दर आणि हे देईल तेव्हाच पैसे. आता मोदीजींनी सांगितलं दर ठरवणार आम्ही. माझा शेतकऱ्याचा ऊस आहे आणि शेतकरी मालक आहे. शेतकऱ्याचा ऊसाचा दर मी ठरवीन. FRP बरोबर आहे का. पहिल्या ऊसाचे पैसे दिल्याशिवाय पुढच्या वर्षी गाळपाला परवानगी नाही. इथं कायदाच नाही. मी काय बोलणार नाही, तुम्हीच काटा मारून घेता, आम्ही काय करायचं त्याला. सगळी परिस्थिती आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन, देशातल्या जनतेनं बदल केला. रेशनिंग धान्य मोफत आलं, शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे यायला लागलं. आज पोलीस पाटलाला पगार मिळतो, सरपंचाला पगार मिळतो, आमच्या बहिणीच्या खात्यावर पैसे येतात, गॅस मोफत मिळतो. हे सगळं कधी आलं, लोकांनी बदल केला. नाही तर लोक तेच म्हणायचे आमचा हात. हा सगळा बदल जेव्हा कमळ आपल्या सोबत आलं, तेव्हा पंढरीच्या नगरीला जाणारा पालखी मार्ग तयार झाला. काय अवस्था होती आपली. हा बदल केला नसता तर हे घडलं असतं. त्यामुळे माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे, हे घडवायचं असेल तर आपल्याला अकलूज मध्ये एकदा भाकरी फिरवून बघा. नाही पटलं तर 5 वर्षानं तुम्हाला जे करायचं ते करा. पण एकदा आपला निर्णय आपण घ्या आणि आपण या ठिकाणी बदल घडवून दाखवा. ही भूमिका
घ्या हे सांगण्यासाठी मी आलो. पुन्हा म्हणणार यांच्या मागे कोण आहेत म्हणून हे सांगायला आलो, कारण कायम शंका. त्यामुळं पुढची माणसं सुरक्षित आहेत, आमचं स्टेज सुरक्षित आहे, आमचं आमचे सगळे उमेदवार सुरक्षित आहे आणि सुशिक्षित पण आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांना या निमित्ताने मनापासूनची विनंती करतो की आपण या पॅनलच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष आमची शिवसेनेची युती आहे, यांच्या सोबत एकनाथ शिंदे साहेबांना सारखा दाखवतोय घडी मागणं. माझ्या ध्यानात आहे, काळजी नको करू, कारण अर्ध्यावर सोडणार आम्ही नाही, अर्ध्यावर सोडणार आम्ही नाही. त्यामुळं अजिबात चिंता करू नका. आणि इथून पुढं माझं अकलूज करायला सांगणं आहे, दबावात राहायचं नाही. कुणाची जमीन बळकावली, केस करायची धाडस नाही, मला चिठ्ठी पाठवा. कुणाला खंडणी मागितली, समोर जाताना अडचण येते, एक कॉल करा, बस झालं, बाकी बघतो मी. पोलिसांना FIR दाखल करायला लावेन, काळजी करू नका. तुम्हाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेईन आणि सहजासहजी कोण नादाला लागणार पण नाही, काळजी नका करू. शांती आहे ना आता. तर मी आपल्याला एवढंच सांगतो, या ठिकाणी पालकमंत्री म्हणून आलो, अनेक चर्चा झाल्या, पण मी इथं कुणाची जिरवायला आलो नाही. आजही मी कुणाला शिव्या घालायला आलो नाही, आजही मला शिव्या नाही घालायला. माझं काम आहे, भारतीय जनता पक्षाचा मी सैनिक आहे. जी जबाबदारी मला पक्षाला दिली ती जबाबदारी पूर्णत्वाला नेण्याची काम मला करायचं आहे आणि ते काम करण्यासाठी आलं. अनेक लोक म्हणतात की जयकुमार गोरे, आज पहिले तर मला सांगितलं पण मी इथं अकलूजमध्ये मी पालकमंत्री होऊ नये म्हणून नदीला बाहुल्या बांधल्या होत्या. मी घरात बाहुली बांधताना मला माहिती आहे, पण नदीला बाहुली बांधता हे मला पहिल्यांदाच कळालं. निळा नदीला बांधली होती काय तर किल्ल्याच्या पुढं लिंब मिळून होती का? अरे मला दृष्ट लागू नये म्हणून होते. तुम्ही असं काय करता? असं कुणाचं वाईट चिंतून कुणाचं वाईट करत नाही. आणि मी कायम सांगतो, षडयंत्र करणारा कधीही यशस्वी होत नाही. षडयंत्राचा आनंद तात्पुरता असतो. रामायणापासून महाभारतापासून आजपर्यंतचा इतिहास आपण बघा, शकुनी मामा कधीही जिंकला नाही. शकुनी मामा सोबत असलेला कधीही जिंकला नाही. सत्य कायम जिंकलंय. सत्य परेशान झालंय, पण सत्य कायम जिंकलंय. आता खूप झालं परेशान, आता सत्य जिंकणार आहे. आता आमची पूजाताई जिंकणार आहे. आणि हे या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी सांगणार आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासूनची माझी विनंती आहे की आपण भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या उमेदवारांच्या सोबत राहा. महादेवराव, आता लवकरच तुमचा दिवस येणार आहे, काळजी करू नका. आणि काय काळजी करू नका, महादेव राज्य तुझंच आहे, काही चिंता नको करू. एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्या सगळ्यांना माझी मनापासूनची विनंती आहे, रामभाऊ सारख्या चांगल्या माणसाच्या हाती इथलं नेतृत्व द्या आणि आमच्या ताईला नगराध्यक्ष करा. एवढी विनंती आपल्याला मनपूर्वक करतो. आपल्याला धन्यवाद देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.